प्रश्न पहिला, नाथ संप्रदायाचे पहिले नाथ म्हणून कोणास मानले जाते? ए. महादेव, बी. दत्तगुरू, सी. मच्छिंद्रनाथ, डी. ब्रह्मदेव. उत्तर आहे ए. महादेव. प्रश्न दुसरा, नाथ संप्रदायातील मानवी रूपातील पहिले आणि महत्त्वाचे गुरु कोण मानले जातात? ए. कानिफनाथ, बी. गोरक्षनाथ, सी. मच्छिंद्रनाथ, डी. गहिनीनाथ. उत्तर आहे सी. मच्छिंद्रनाथ. प्रश्न तिसरा, नाथ संप्रदायाचा विस्तार कोणी केला? ए. जालंधरनाथ, बी. रेवणनाथ, सी. गोरक्षनाथ, डी. भर्तरीनाथ. उत्तर आहे सी. गोरक्षनाथ. प्रश्न चौथा, नाथ संप्रदायाचे संस्थापक कोण मानले जातात? ए. भगवान शंकर, बी. दत्तगुरू, सी. गहिनीनाथ, डी. मच्छिंद्रनाथ. उत्तर आहे डी. मच्छिंद्रनाथ. प्रश्न पाचवा, एका शेणाच्या ढिगाऱ्यातून कोण प्रकट झाले? ए. रेवणनाथ, बी. गोरक्षनाथ, सी. कानिफनाथ, डी. गहिनीनाथ. उत्तर आहे बी. गोरक्षनाथ. प्रश्न सहावा, मच्छिंद्रनाथांचे मुख्य शिष्य कोण आहेत? ए. जालंधरनाथ, बी. चरपटीनाथ, सी. नागनाथ, डी. गोरक्षनाथ. उत्तर आहे डी. गोरक्षनाथ. प्रश्न सातवा, नवनाथ मंदिर कोठे आहे? ए. शेगाव, बी. त्र्यंबकेश्वर, सी. गाणगापूर, डी. नरसोबाची वाडी. उत्तर आहे बी. त्र्यंबकेश्वर. प्रश्न आठवा, नाथ संप्रदायातील गहिनीनाथांचे गुरु कोण होते? ए. निवृत्तीनाथ, बी. मच्छिंद्रनाथ, सी. दत्तगुरू, डी. गोरक्षनाथ. उत्तर आहे डी. गोरक्षनाथ. प्रश्न नववा, नवनाथांपैकी शेवटचे नाथ म्हणून कोणास मानले जाते? ए. कानिफनाथ, बी. नागनाथ, सी. रेवणनाथ, डी. जालंधरनाथ. उत्तर आहे बी. नागनाथ.